विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। वर्धा जिल्ह्यात मान्सूनच्या पहिल्याच पावसानं पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत झालं आहे। या पुराच्या पाण्यात विद्यार्थी तसेच अन्य नागरिक अडकले असून त्यांची सुटका करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडल्याची देखील माहिती आहे। हिंगणघाट तालुक्यातील कानोली गाव चारही बाजूंनी पाण्यात वेढलं आहे। तर देवळी तालुक्यातील डिंगंगडोहो गावाजवळ एक शालेय विद्यार्थी आणि 2 ग्रामस्थ अडकले असल्याची देखील माहिती आहे। सुदैवानं त्यांना यशस्वीपणे वाचवण्यात देखील आलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके यांनी देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांच्याशी संवाद साधला आहे। हे मान्सूनचा पहिला पाऊस कालपासून सुरू झाला। सतत जो पाऊस होता कालपासून रात्रभर जो झालेला पाऊस आहे तो वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांना पूर परिस्थिती करून गेलेला आहे। आपण हे पाहू शकतो की ज्या पद्धतीने पावसाचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मोठमोठे गावं शेती पाण्याखाली आलेली आहे। काही मुलंही पाण्याखाली अडकली होती, तर काही शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। आणि वर्धा असो, देवळी असो आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे। देवळी तालुक्यामध्ये 2 मुलं याच डिगडो भागामध्ये पाण्याखाली अडकली होती आणि याची माहिती मिळताच तत्काळ तेथील आमदार जे आहेत राजेशजी बकाने, देवळी पुलगावचे जे आमदार आहेत ते राजेशजी बकाने ते घटनास्थळी पोहोचले। रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, काय सांगाल? 2 तासापूर्वी मला डिगडो इथून फोन आला की एक शाळेचा विद्यार्थी आणि 2 डिगडोमध्ये राहणारे गृहस्थ या पुराच्या पाण्यामध्ये लटकलेले आहे। एक जण मोटरसायकल घेऊन गेला, आणि विद्यार्थी जो होता तो सायकल घेऊन गेला। सायकल घेऊन जात असताना, मोटरसायकल घेऊन जात असताना ती गाडी त्यांच्या हातून सुटली आणि त्यांना तिथे असणारे स्मशानभूमीचा आधार मिळाला आणि त्या स्मशानभूमीच्या ओट्यावर ते उभे होते। मला जेव्हा फोन आला त्यावेळेस तहसीलदारांना फोन केला, ठाणेदारांना फोन केला, NDRFच्या टीमला फोन केला आणि त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी सांगण्यात आलं। रेस्क्यू ऑपरेशन झालं, त्या 3 लोकांना वाचवण्यात आलं। कालपासून संततधार जो पाऊस आहे त्या पावसामुळे पूर परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे। माझ्या मतदारसंघातील 12-13 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वेढा पडतो। या ठिकाणी मी देवळी पुलगावचा आमदार म्हणून त्या सगळ्या गावांवर लक्ष ठेवून आहे। माझं 24ही तास लक्ष आहे, घाबरण्याचं कारण नाही। कोणालाही काही अडचण गेली तर देवळी पुलगावचा आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी सतत उभा आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी असल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। यशोदा नदी असो, कानोली कात्री असो, अशा गावांनाही पूर परिस्थितीचं निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये NDRFची टीम, प्रशासन तात्काळ तिथे बचत कार्य करत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना सतर्क करत आहे आणि सांगत आहे की पूर परिस्थिती असल्यामुळे कोणीही बाहेर पडू नये आणि जर काही परिस्थिती ओढावलीच तर प्रशासनाला याची माहिती तत्काळ देण्यात यावी। सुरेंद्र रामटेके, मुंबई तक, देवळी, वर्धा। देवळीच्या डिंगंगडोहो येथे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच देवळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं। जिल्हा शोध व बचाव पथकानं देखील तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केलं। दरम्यान या नैसर्गिक आपत्तीत सर्वांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।